सुलक्षणाताई, लग्नाला मुलगा बरा तयार झाला. मला वाटलं आता काही हे लग्न व्हायचं नाही. असं कसं नाही होणार? हा, नसता तयार झालं तर उपोषणाला बसले असते मी. आई, आज पूजा आहे आपल्याकडे, कशाला उगाच खोटं बोलायचं? गप्पा बस गा, रांगोळी काढ. मध्ये मध्ये बोलत राहिले, तुम्ही नका लक्ष दे तिच्याकडे. अहो, आईची काळजी तिला नाही कळणार. त्याच्या लग्नासाठी मी काय काय केलं तुम्हाला ठाऊक आहे. वर्षभरात नातू हवाय हो मला, वंश पुढे चालायला नको ओ. झाली सगळी तयारी? नमस्कार. नमस्कार गुरुजी. आजच्या दिवशी रमाचं काही करायचं असतं का? आता त्यांचं काय करायचं, विसरायचं त्यांना. आता ही नवीन लग्नाची पूजा आहे ना, इथे नवीन बायकोचा मान आज. आई, सगळी आमंत्रण देऊन आले. बर. अगं, उभीच काय? जर तुझं काही राहिलं असेल आवरायचं तर आवरून घे जा. आनंदी, साडी कुठून काढलीस तू? साडी कुठून काढलीस? तू या घरात नवीन आहेस, इथल्या गोष्टी तुला माहित नाही. तुझा गोंधळ होईल, मान्य. पण रामाच्या कुठल्याही वस्तूंना हात लावायचा नाही, तुला निक्षून सांगितलं होतं की नाही? तुला नवीन साडी हवी होती, मला सांगायचं, मी घेतली असते नवीन साडी. पण रमाच्या कपाटाला हात लावायची तुझी हिंमत कशी काय झाली? अरे राघव, पूजा ना, मग नवीन साडी नव्हती तर मग मला असं म्हणजे बरं दिसतं ना ते, म्हणून. खूप झालं आहे. घरात कुठलंही कार्य असलं तरी सुद्धा रमाच्या वस्तूंना हात लावायचा नाही हे मी निश्चित सांगितलं होतं की नाही? तुला सुद्धा काय हौस होती तुला? तिकडे लग्न मंडपात सुद्धा हिला रमाचं मंगळसूत्र दिलं, मी काही बोलू नाही. त्याचा गैरफायदा घेताय तुम्ही लोक. अरे ही पण आता या घरची सून आहे ना, तुझी बायको आहे. मी तिचं अस्तित्व मान्य करत नाही असं अजिबात नाही. पण रमाची जागा, रमाच्या आठवणी, रमाच्या वस्तू यांच्या पलीकडे इतर कुठल्याही गोष्टींचं माझ्यासाठी अस्तित्व शून्य आहे. आज काय पूजा होणार नाहीसं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं तुमच्या अशा कारणाने मी रमाला विसरणार आहे? तर असं अजिबात होणार नाही. रमाला मी कधीच विसरणार नाहीये. आनंदी, तुला नवीन साडी हवी आहे, नवीन मंगळसूत्र हवंय, मी तुला आणून देतो. पण रमाच्या ह्या दोन्ही वस्तू मला हव्यात आत्ताच्या आत्ता. ही साडी कुठून काढलीस तू? तू या घरात नवीन आहेस, इथल्या गोष्टी तुला माहित नाही. तुझा गोंधळ होईल, मान्य. पण रामाच्या कुठल्याही वस्तूंना हात लावायचा नाही, तुला निक्षून सांगितलं होतं की नाही? मी तिचं अस्तित्व मान्य करत नाही असं अजिबात नाही. पण रमाची जागा, रमाच्या आठवणी, रमाच्या वस्तू यांच्या पलीकडे इतर कुठल्याही गोष्टींचं माझ्यासाठी अस्तित्व शून्य आहे. तुला नवीन साडी हवी होती, मला सांगायचं, मी घेतली असते नवीन साडी. पण रमाच्या कपाटाला हात लावायची तुझी हिंमत कशी काय झाली? येऊ मी? हो, ऐका ना, ऐका ना. गुरुजी. गुरुजी, कुठे निघालात? त्या चेंज करून आल्यानंतर पूजा सुरू करायची. बसा गुरुजी, बसा. लगेच. पण आई, ती येईल ना पूजेला? नाही म्हणजे दादा, आम्ही दोघी तुझं ऐकून घेतो, पण ती तर बाहेरची आहेत, ती का ऐकून घेईल? वर्षा, हे सगळं तुम्हा दोघींमुळे झालेलं आहे. तुम्हा दोघींना आता शेवटची वॉर्निंग देतोय. असा प्रकार पुन्हा या घरात घडला, याद राखा. ही साडी रमाताईंची, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने घातलेलं मंगळसूत्र रमाताईंचं. मग माझं काय?
राघव, आनंदीनं माझी साडी नेसली म्हणून तू तिच्यावरती चिडलास? तू तिच्यावरती चिडलास का स्वतःवरती? म्हणजे तिने माझी जागा घेतली म्हणून? तर तू तिला माझी जागा कधीच देऊ शकत नाहीस म्हणून चिडला ना? मग का केलं हे लग्न? सांग ना, का केलंस हे लग्न? आनंदीच्या बाबांचा फोन आहे. येऊ का आनंदी? हो या, दरवाजा उघडाच आहे. आनंदी, तुझ्या बाबांचा फोन आहे. हा बा. अगो काय नाही गो, टगोतो. हा अगो ते का आत्तापासूनच गणपतीचे वेर लागले आहेत. बाय, पूजा कशी झाली? होतंय आता सुरू. होय काय? हा हा बाय, येऊची लय इच्छा होती गो, पण नाही जमला गो. वाईट वाटून घेऊ नको. हा हे बघ, पूजेक बसताना ना आधी घरातल्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घे. आणि हा राघवरावांच्या बायकोक पण इसरा नको हा पहिल्या. आनंदी, काय झाला? काय नाही आबा. अगो असा काय करतस? अगो आज चांगलो दिवस हा आणि घरात पूजा. बापाशीची आठवण काढून असा रडा नको गो. लगीन झाल्यावर ना लेकीन सासरचा व्हायचा असता, कळला? सारख्या सारख्या माहेराक जाऊक नाही गावत आणि माहेरची माणसं नाही भेटत, कळला ना? आबा, तुमची लय आठवण येत. अगो लहान पोरासारख्या नको वागू. शहाणा असच ना बाय तू. अगो तू समजूतदारपणा नाही दाखवणार तर काही खोटं गो दाखवणार. आनंदी, मी तुका आता सगळा खरा खरा सांगतलोय. तुझ्या नवऱ्यासारखी आमच्याकडे गाडी नाही या, नाहीतर आम्ही इला असतो. तुझ्या ह्या आबाक आठवण येत नसली ना तर त्याच्यापेक्षा माका खूप आठवण येता. होय होय, लय आठवण येतं गो ते का. हा बाय रडा नको. हा आणि काळजी घे स्वतःची. चल ठेवतोय. हा आनंदी, अगं दादा चिडला ना की तो असंच बोलतो. त्याला नाही लक्षात येत आपण काय करतो ते. तू तू नको काळजी करूस. हा, तयार हो आणि ये. हो. दादा, तुझी नवी बायको रडतीये. रडू दे ना, आपल्याला काय. आता 4-4 जण येतील आणि तिला रडताना बघून विचारतील की ही का रडते म्हणून. तर काय सांगायचं? नव्या नवरीला नवऱ्याने रडवलं म्हणून. कसं दिसतं अरे ते. झालं तुझं? झालं? हे बघ, त्या दोघांचा संसार आहे की नाही, त्या दोघांची भांडण आहे. आपण ना खुपसायचं नाही. आई अगं पण ती- गप्प बस, काम कर. देवाची वस्त्र राहिली ती कर. बस. पचर पचर करत राहते. काय राघव, किती तो राग बघते. वहिनी तुम्ही? हा, तू आली होतीस ना निमंत्रण द्यायला आणि तू तर इथे येऊन बसलीस. ते मी आवरतीये. मी कधीची बाहेर बसले होते. म्हटलं कुठे गेली नवी नवरी म्हणून आत आली. काय ग, साडी का बदललीस? चांगली दिसत होती की. काही झालंय का? छे, काही नाही.
अच्छा, मग डोळे का पुसतेस? हा, काय रडली वगैरे की काय? नाही. अगं, मनात असं काही साठवून ठेवू नको. बोल. एकदम असं सासरी येऊन पडल्यावर ना खूप एकटं वाटतं, माहितीये मला. नाही म्हणजे माणसं असतात आजूबाजूला बोलायला, पण कुणाशी बोलायचं, काय बोलायचं काही कळत नाही. एकदम परकं वाटतं. अगं बोल ग काहीतरी. मग सगळंच देऊन टाकते ना. तिकडे लग्न मंडपात सुद्धा हिला रमाचं मंगळसूत्र दिलं, मी काही बोलू नाही. त्याचा गैरफायदा घेताय तुम्ही लोक. आता त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. बाई, हे असं मंगळसूत्र वगैरे काढत जाऊ नको ग. आपण दोघी जणी जोडल्या गेलोय त्या मंगळसूत्राने. काय ग वर्षा, हम्म. नवरा कुठे दिसत नाही तुझा? अगं ते कसले येत आहेत, इतकी कामं असतात ना त्यांना. आमच्या पूजेला होते हे नशीब माझं. तुझी सासू कुठे आहे ग मीनाक्षी? आई ना. आई येतीलच इतक्यात. बरं लक्ष असतं सगळीकडे तुझं. हे घे, ही तुळशीची पानं तोडून ठेव, तुझ्यासाठीच ठेवली होती. काय ग चिंगे, कशी वाटली मग तुला तुझी नवी आई? साडी. ही साडी रमाताईंची होती माहिती नव्हतं मला. माहिती असतं तर कधीच हात लावला नसता. मंगळसूत्र देणं हे साडी देणं एवढं सोपं नसतं. सौभाग्याचं लेणं असतं ते. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने भर मांडवात सगळ्यांसमोर तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घातलं, मला बायको म्हणून स्वीकारलं. इतक्या सहज नाही देऊ शकत मी ते. आता हे कायम माझ्यासोबतच असेल. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं असतं एका बाईसाठी. आणि जीव आपण असं सहज काढून नाही ना देऊ शकत. मला माफ करा, पण मी हे मंगळसूत्र नाही देऊ शकत. अरे राघव, आपण वेडाच आहे. आता माझी साडी व्यवस्थित कपाटात ठेवल्याशिवाय काही राहणार नाही. पण अरे, हिनं मंगळसूत्र काढलं ना तर माझा या जगाशी असलेला संबंध संपलाच. मी पुन्हा फुटवतो. पण मंगळसूत्र घातलं तर सवत बसलीये माझ्या डोक्यावर. मी तरी काय करू? आनंदी, राघव, बसा, पूजेला बसा. गुरुजी खोळंबलेत ना. नाही नाही, तसं काही नाही.
चालू दे तुमच्या वेळेनुसार. गुरुजी सुरू करा पूजा. लगेच. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता आचमन करा. अहो वहिनी, राघवरावांच्या हाताला हात लावा. अहो आयुष्यभरासाठी हात हातात घेतलाय आणि आता का लाजताय? सासूबाईंना एका वर्षाच्या आत नातू हवाय आणि ह्यांना लाजायचंय. राघवराव, करा डोक्याला. राघवराव थांबा, त्यांच्या पण मस्तकाला लावा. अरे देवा, काय झालं? बापरे, पाणी सांडलं सगळं. चल 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 उठ. पूजा, ठीक आहे ठीक आहे, या जाऊन या. चल. सांडलं का? अगं बाई, जा जा, नीट करून आले. ये. हो. हा. गुरुजी सुरू करा. आता शोधतोय बघा लक्ष्मी नारायणाचा जोडा. काय झालं? ताई, गरम हवा येते यातनं. अगं यातनं गरमच हवा येते. ड्रायर म्हणतात याला. पटापट सुकेल ते म्हणून करते. थांबा. आजचा दिवस ना काय आहे काही कळत नाहीये मला. काही धड होत नाहीये. तुमचं आणलं असेल त्यांच्याकडून. पूजा पण होणार आहे की नाही देव जाणे. अगं ए पोरींनो, झालं का? हा ए झालं. दिसतंय ना? दिसतं काय ग हे? काय करून ठेवलंस रे देवा? असं पूजेतून मधून उठून येणं बरं दिसतं का? अशुभ असतं ते. लवकर आटपा. जा तू, आम्ही करून येतो लगेच. हा. येतो. लवकर या. आलोच. झालं गुरुजी, येते ती. हा येते. हा येते. झालं ना? हा चल. अगं ते काय करत बसलीस? ठेव दे इथे. चल तू आधी लवकर. जरा ही साडी. हा